मित्रांनो, आता परिचय सांगायची काही गरज नाही. सगळ्यांनी ओळखलंच असतं त्यांना, कारण बैलगाडा क्षेत्र महाराष्ट्रभर पोचवण्याचं काम बरेच त्यांनी केलेलं आहे. बऱ्याच मुलाखती घेतल्या, बरेच नंदी दाखवले, आठवणीतले नंदी दाखवले. काय असे नंदी दाखवलेत की तिथपर्यंत टू व्हीलरवर पोचू शकत नाही, तिथपर्यंत हे व्यक्तिमत्व पोचलेलं आहे. आणि खिलार गोवंश जपण्यासाठी, वाढवण्यासाठी, शर्यत चालू करण्यासाठी बरेच कष्ट केलेले त्यांनी. आणि हा नंदी दिसतोय दावणीला. आता बरेच नंद आहेत. पाऊस पडल्यामुळे आपण त्याला बाहेर घेतला. तरी परिचय आता नवीन जी पिढी आहे त्यांना परिचय सांगा, कारण आमच्यासारखी जी नादी आहेत ती किंवा जुनी लोक आहे सगळी तुम्हाला ओळखतात, पण नवीन पिढीला परिचय सांगा. आपलं नाव जनार्दन रामचंद्र गाडगे. आपला खिलार काव म्हणून यूट्यूब चॅनल आहे. खिलार काव म्हणून पशुखाद्य पण आहे आणि खिलार कावची दावण पण आहे चांगली, म्हणजे जातीवंत 5 गाय आहेत आणि 5 खोंड पण आहेत. 2 वळू आहेत, 2 वर्ष 6 वर्षाची 2 आहेत आणि एक ह्याची पैदास पण एक आहे आणि राजीची पैदास पण एक आहे. असे टोटल 10 खिलार आहेत आपल्याकडे. आता आपण बरेच दिवस झाले आमचं बोलणं चालेल की मुलाखत घेऊया, कारण बरेच त्यांनी कष्ट केले शर्यतीसाठी. कारण आपण बैलांच्या तर मुलाखती घेतल्यात बऱ्या, पण अशा लोकांच्या मुलाखत घेतल्यात की पूर्वी त्यांची बैल झालेली आहेत किंवा ज्या बैलगाडी क्षेत्राला उंचावर नेण्याचं त्यांच्या बैलांनी काम केलेलं आहे. त्यांचा पण मोलाचा वाटा आहे शर्यतीसाठी. सुरुवात कशी केली, नक्की काय डोक्यात आली की बाबा ह्या मुलाखती घ्याव्या किंवा दावणीला खिलार बैल, खिलार गाय असं असं काय कधी वाटलं? हे 17-18 साली आहे ना खिलारचं वाढदिवस होतं, म्हणजे त्यांच्या हजारो वर्षात सगळ्यात वाढदिवस कधी आला असेल ना 17-18ला, म्हणजे गाया ही कोण पाळत नव्हतं, सोडून देत होती माणसं. विकत तर न्यायचा विषय लांब, असं फुकट दिली तर कोण नेत नव्हतं. असं मग सोडून देत होते. असं सोडून देऊन इथं कोकडवाडच्या डोंगरात आहे ना 100 गाया झाल्या होत्या. हा, ते देशमुखांनी ते खाया घालत होतं, त्यामुळे ती एका जागेवर आली. मग तिथं आता ती गोशाळा झाली. मग एवढे वाढदिवस खिलारचे होते, मग म्हणून खिल्लारवर काम करायचं असं आपण ठरवलं होतं. मग त्यासाठी जे काय करता येईल त्याला म्हणलं सोशल मीडियाचा वापर करायचा आणि सोशल मीडियावरती अशा व्हिडिओ बनवायच्या की ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लोकांना असं वाटलं पाहिजे की खिल्लार पाळूया आपण, दिशी गाय पाळली पाहिजे असं त्यांना वाटलं पाहिजे. त्यासाठी ते आपण चॅनल चालू केला, खिलार काव यूट्यूब चॅनल. आणि त्या सक्सेस पण भरपूर तुम्हाला भेटला. सक्सेस म्हणजे त्या टायमिंगला आहे का नाही, यूट्यूब चॅनल कमी होतं आणि व्हिडिओ व्हायरल झाले लगेच. सुरुवातीला 1-3-4 महिने नाही झाल्या, पण नंतर अशी व्हिडिओ टाकले की लाखोतच जायचे. आपला हायेस्ट आहे पंढरशेठ फडकेंची व्हिडिओ, 24 तासात 1.5 लाख व्ह्यू झाले होते. म्हणजे त्यावेळेस कॉम्पिटिशन काय नव्हतंच. हा, त्यामुळे ते एक नाही, आणि लोकांचा तो जिव्हाळीचा विषय होता, आपला विषय होता. बघणारा आपला विषय, आपली गाय आहे, आपला बैल आहे, या टाईपनं ते बघत होते. बरोबर. त्यामुळे ते वॉच टाइम यायचा आणि वॉच टाइम आल्यामुळे व्हिडिओ व्हायरल व्हायचे. बरोबर. त्यावेळेस ज्यावेळेस चॅनेल चालू करायच्या आधी त्यावेळेस नक्की कुठला व्यवसाय करायचा का जॉबच? टाटा पॉवर मध्ये आपण जॉबला होतो. हा, मग चांगली नोकरी होती, VIP. अशी नोकरी सोडून केलं, कारण त्याचं कारण असं आहे की आपण शाळेत असताना ठरवलं होतं 20 वर्ष शिक्षणासाठी, 20 वर्ष कमवण्यासाठी आणि 20 वर्ष समाजासाठी. मग समाजासाठी मग काय करायचं तर खिलारवर काम करायचं, असं आपण ते निवडलं. मग खिलारवर 40 पासून चालू केलं काम. 40च्या आधीच केलं, 38ला चालू केलं, वयाच्या 38व्या वर्षी. मग त्यावेळेस तिथे किती सॅलरी होती? लाखाच्या जवळपास होते की, नाही म्हणलं तर 12 लाखाचं पॅकेज होतं. म्हणजे सर्व फॅसिलिटी पकडल्या का नाही तर 12 लाखाचं पॅकेज होतं आपलं. मित्रांनो बघा, एवढं मला वाटत नाही सॅलरी असलेला कुठला व्यक्ती जॉब सोडेल किंवा जॉब सोडायच्या नादाला लागेल आणि या गोष्टी करेल. कारण काय होतं, आज शेती करायची किंवा शेतीपूरकच व्यवसाय गोसंवर्धन करणे म्हणजे शेतकरी झाला. बऱ्याच अडचणी असते त्या, बऱ्याच गोष्टी असते त्या. आता सहसाजी असं कोण हे करणार नाही, जॉब सोडणार नाही. आता तेवढं मग धाडच मोठं लागतं हो. आपण ऐक नाही
मागलं दोरकट करून काम केलंय, माग वळायचंच नाही आपल्याला. माग आपण ठेवलंच नाही की आपण तिकडं पुन्हा माघारी वळू, म्हणून आपण ते म्हणजे राजीनामा देऊनच ह्याच्यावर काम केलं. फक्त मला एक आहे ना ठाम विश्वास होता की खिलार गायवर जर काम करणार का नाही आपण, तर खिलार गाय आपल्याला म्हणजे खड्ड्यात नाही जाऊन देणार. बरोबर. जे काही होणार ते चांगलंच होणार, कारण गायच्या सहवासात गेल्याच्या नंतर जे काय होणार चांगलं होणार. त्यामुळे आले रिटायर झाले की पहिलं काय काम केलं तर आपण खिलार गाय घेतली. बरोबर. आणि नंतर मग तिथनं हळूहळू नंतर एक एक असं काम. नाही आता मला बी यात बराच अभ्यास आला, बराच कालावधी मुलाखती घेतल्या, बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांच्या सर्वसामान्यांच्या घेतल्या. खरं आहे मित्रांनो, हे वैशिष्ट्य असं आहे, जेव्हा खिलार गाय किंवा खिलार नंदी असेल त्याच्या सानिध्यात राहील त्या व्यक्तीचं काही ना काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता माझंच उदाहरण सांगतो. आज मला ह्याच्या आधी कोण ओळखत नव्हतं. आता महाराष्ट्रातल्या कुठल्या पण गावात जाऊ द्या, 4 लोक ओळखतात, चहा पाणी पाजतात किंवा बोलावतात. म्हणजे काय होतंय, माणसाची ओळख वाढते ह्या क्षेत्रात आणि चांगल्या लोकांशी ओळख होते. बरोबर. खिलारच्या संपर्कात आल्यामुळे का नाही वाईट लोक जवळ येतच नाहीत. चांगली जी लोक आहेत ते संपर्कात येतात, ते लय महत्वाचं आहे. आणि यात काय होतंय, मेन मुद्दा हाय मित्रांनो, ऍग्रेशन कमी होते माणसाचं. आता मी पहिल्यांदा जास्त लगेच अग्रेसिव्ह व्हायचो. आता एखादा पुढचा जरी बोलला ना तरी त्याला बोलून परत शांत करून परत तोच माणूस आपल्यावर बोलतोय असं ना. म्हणजे काय होतंय, माणूस शांत होतोय, माणसाला कळतंय की बाबा कसं वागायचं, काय केलं पाहिजे काय नाही. माणूस शिकत जातोय काय ना काय ह्यात. ना. हो, कारण बऱ्याच गोष्टी मी शिकलोय. ही खिलारच्या संपर्कात आले की ती एक नाही पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते. बरोबर. निगेटिव्ह एनर्जी राहतच नाही. तुम्ही जे म्हणताय नाही ते निगेटिव्ह एनर्जीचा परिणाम असतो, आणि ही जी म्हणतोय ना आपण ते पॉझिटिव्ह एनर्जीचं काम आहे. असा विषय आहे. बरोबर. थांबणं झालं शांत ते नाही, ते म्हणजे एक नाही. आता तुम्ही बघितलं ह्याला मैदानात पहिली मुलाखत तुम्हीच घेतली. हो, आपल्या चॅनलवर झाली है ना. हे जे पहिली मुलाखत केजीनच घेतलेले आहे पेडगावच्या मैदानात. हे एक नाही आदत मध्ये एक नाही चांगला म्हणजे अजूनही चांगलाच पाहिला असता. फक्त आपल्याला त्या क्षेत्रात नाही काय काम करायचं, आपल्याला वळू क्षेत्रात पैदाशीसाठी ब्रीडिंग वरती काम करायचं. आपण ह्याला ब्रीडिंग साठी चालू केलाय. आदत मध्ये ते नाही ना 18 बैल ह्याच्यावर गाडी बांधायची आदत मध्ये, आणि 18 बैल तासाला लावले, फाटी बदली केली. एवढंच त्याला तळ होता. झेपा पण मोठ्या आहे त्याच्या, पण आपलं ते क्षेत्र नाही, त्यामुळे आपण तिकडे जास्त लक्ष नाही देत. आता ह्या क्षेत्रात उतरल्यापासून बरीच प्रगती केली म्हणायला लागेल. प्रगती झाली म्हणायचे झाली. आता स्वामी ते पायदास आणावं, हे जे पायदास आहे घरची गाय आणि घरच्या बैलाची पैदास आपलं टार्गेटच आहे. घरची गाय घरचा बैल आणि पैदास चांगली काढायची. काय काय गोष्टी वेगवेगळ्या केल्या ह्यात उतरल्यानंतर, की बाबा ह्या गोष्टी जर दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात असतो तर त्या गोष्टी कधीच करू शकलो नसतो जिंदगीत. ओळख एवढी झाली नसते. आता आहे का नाही म्हणजे लोक खूप म्हणजे चाहता वर्ग तयार झाला, ती ह्या क्षेत्रात आल्यामुळे झाला, दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात झाला नसता तेवढा. आणि ह्या गायींचा आशीर्वाद मोठा आहे. खिलार गायींचा आशीर्वाद महत्वाचा. आता व्यवसाय चालू झाला एक म्हणायला लागेल, कारण सक्सेस कमी आहे ह्या क्षेत्रात, सहसा सक्सेस भेटत नाही. आता व्यवसाय चालू झाला, बऱ्याच गोष्टी झाल्या, माणसं जोडली तुम्ही सांगितलं. म्हणजे मित्रांनो बघा, एक सर्वसामान्य शेतकरी काय करू शकतो, तिकडे पैदास दाखवा, एक नंबरची पैदास झालेली. आता किती महिन्याचं आहे ते असेल की 3.25 महिन्याचं असेल ते. 3 महिन्याचं 3 महिने पूर्ण झाले आता. होय. मग ही कुणाची पैदास? ही हिराची पैदास. हिराची ह्या बैलाची पैदास आहे ते. आणि ही पैदास बघून आता एक विरवणं गाय येणार आहे गाय भरायला. हे लाईनचं आहे, म्हणजे चांगल्या लाईन ब्लड लाईनचा असल्यामुळे आहे का नाही, तिकुंडी राजाचा नातू आहे. तिकुंडी राजाचा वडला करून तिकुंडी राजाचा नातू आहे. आणि आईकडून आहे का नाही बिरू घुले, म्हणजे ह्यांच्याकडून ज्यांच्याकडून घेतलं नाही त्यांनी सांगितलं, बिरू घुलेनी सांगितलं की ही मोठ्या सोन्याच्या बहिणीचा पोरगा आहे. म्हणजे आईकडून आणि वडिलाकडून तिकुंडी लाईनचा आहे.
पिकोंडी राजाचा नातू आहे. ह्याच्या अंगावर कट दिसते दिसते ती. ते खिलारकाव पशुखाद्याचं कट आहे हे खातो आपला खुराक, त्यामुळे ही अशा रेषा आल्या. पण ही कट्स आहे ती ना हा. जी म्हणा लागत पहिलं वनागत ती सहजासहजी म्हणजे एवढ्या लहान वयात तर दिसत नाहीत. ही 3 महिन्याच आहे, म्हणजे 3 महिने पूर्ण झाले ते. हा. आता 4था लागलाय. म्हणजे लहान वासरापासून हे खाद्य तुम्ही ऑल हो. हे आणि ह्यो बी पहिल्यापासून खातो, हा. हे बी खातो. आपली सगळी जनावर खाते ते, हम्म. आणि बऱ्यापैकी मोठे दावणे आता आपला खिलारकावचा खुराक खातात. म्हणजे 50-50ची दावण आपला खुराक हा. आहे, 10-10 सरकारांची दावण आपला खुराक आहे. हा. आता माझं काय म्हणणं आहे माहिती आहे हा. का? माझं काय मत आहे, हा. छावाला बी आपला खुराक चालू करायचा आहे, चालतंय की, मोठा कधी बी करू. लक्षाच्या छावाला. हा हा कारण काय माहित आहे का, हा. जरा दुसरं खाद्य खायना झालंय तो नीट. चालतंय की, मग आपण काय आपलं करू? खाद्य खाईल का? खाणार की. अहो आपल्या एक ना बरीचशीच बैल जे खुराक खात नाहीत का नाही, ते सुद्धा आवडीनं खातात. बऱ्याच लोकांचं गोळ चारायचं काम वाचलंय, ते लय खुश आहेत, म्हणतात बरं झालं. कारण मी तिकडे जातोय का नाही मोठा लक्षाच्या इकडे काय आता गेलो गाठ घेतो, त्याला गोळ भरवायला लागते ती खाद्याच आहे ना. बघूया की, आपण देऊया की. आणि महत्वाचं आहे की नाही, खिलारगाव पशुखाद्याची पहिली मुलाखत KG घेतली ती पेडगाव मैदानात. पहिली सोशल मीडियावर जर कोणी पशुखाद्य दाखवलं असेल तर आपण खिलारगाववर पण नव्हतं दाखवलं, तेव्हा KG दाखवलं होतं. पेडगावात व्हिडिओ केलेला, रणवीर पण होता त्यावेळेस. होतं ना. त्यानं केलेला. ह्याचा चोर कोसा कलर आहे. हा कोसा निघला आता, हे बघा ना कोसा दिसतोय वाना, हे कोसा निघणार. आणि हा बघूया वय होतोय का, बघूया आपण भविष्यात. या चोर कोशा कलरच्या बैलांचं तुमच्या ह्यानं काय वैशिष्ट्य वेगळं वाटतं की ही बैल अशी घडते? आता डिमांड जास्त आहे ह्या कोशा कलरला. लोक म्हणतात चोर कोसा पाहिजे, थोडा कोसा वाण पाहिजे. त्यामुळे बघा त्याला एवढा नाही मारतंय आत्ताच. त्याला एवढा वाण नाही, पण ह्याला वाण आलाय. बरोबर. आणि मित्रांनो, या चोर कोशा कलरचं एक वैशिष्ट्य आहे की बैल धिप्पाड तर होते ती, पण जी म्हणतात का नाही जुन्या काळात बैल पळायची, बरीच बैल जुन्या काळात चोर कोशा कलरची पाळलेली, जास्त काळ टिकून पाळणार ही जात आहे मित्रांनो. आणि मेन काय असतं, मी बऱ्याच मुलाखतीत बोलत असतो की ज्यावेळेस एखादा घरातला करता धरता पुरुष कुठल्याही क्षेत्रात पडत असतो, त्यावेळेस काय होतं, घरातल्या स्त्रीचा पाठिंबा लागतो. आणि महिलेचा जर पाठिंबा असेल तर सगळ्या गोष्टी घडते त्या. कारण सगळ्या गोष्टी घडण्यात आज हे बैलगाडा क्षेत्र चालू आहे. सगळ्यांना दिसतं की बैलगाडा मालक दिसतो फक्त, पण जे घरातल्या महिला असतात सकाळी पहाटे 3ला 4ला उठून सगळ्या गोष्टी स्वयंपाक करणे, आवरणे, जर मालक आपला बाहेर गेला तर घरच्या सगळ्या गोष्टी सांभाळणे, हे सगळं कोण करतं तर एक महिला. आणि त्यांच्या पाठीशी ह्यांचा मॅडमचा हात असल्यामुळं आज बघितलं तुम्ही खिलारकाव चॅनल कुठे गेला किंवा गाडगे साहेब आहेत ती कुठे गेले, त्यांचं खाद्य कुठपर्यंत पोचलं, या गोष्टीतनी ना मेन महिलाचा पाठिंबा पाहिजे. आज त्यांनी एवढी मोठं जॉब सोडला, बऱ्याच गोष्टी केल्या, मुलाखती घेतल्या, तुमचाही पाठिंबा होता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्या आहे. ते तर आहेच की माझा पाठिंबा तर कायमच असणार आहे त्यांच्या संगत, असं नाही की नसणार आहे. आम्ही विचार करून चालतो, नाही तर आल्यानंतर काहीतरी करायचं. सरांनी जॉब सोडला तेव्हा सरांचं असं मनात होतं गावाला जाऊन आपण काहीतरी करायचं, खिल्लार जोपासायची, तेव्हाच आम्ही सपोर्ट होता माझा सरांना. इथं पण आल्यानंतर आहे सपोर्ट सर असं. पण त्यावेळेस काय वाटलं, कारण काय होतं माहित आहे का, आज एखाद्या महिला म्हणले ना सिटीत राहायची सवय लागली तर सहसा गावाकडे येऊच वाटत नाही, एवढा मोठा जॉब सोडणं. त्यावेळेस वाटलं का असं की बाबा हे चुकीचं करतोय का आपण, किंवा त्यांना चुकीचं करून देऊया का, असं वाटलेलं. पण कसं आहे, लहानाची मोठी मी गावीच झाली आहे, असं नाही की मी सिटीत वाढले. गावाची मोठी गावीच झालेली आहे मी, त्याच्यामुळे गावाचं असं काही वाटत नव्हतं. पण वाटत होतं सिटीत राहावं, पोरं आहेत आपली, शाळा शिकवावी. पण सरांचा विचार होता गावी येऊन खिल्लार जोपासायची. चालेल म्हटलं, आता काय सरांच्या पुढं चाललं नाही आपलं काही, तर चालू द्या म्हटलं, तुमच्या मनानं हो द्या. मग ज्यावेळेस गावी आला त्यावेळेस कसं सगळं सेट कसं केलं? चाललेलं सरांनी युट्यूब चालूच होतं त्यांचं. युट्यूब संगत एक गाय घेतली, गाया वाढत वाढत बैल झाली, पण की अडचण काय आली नाही. गायांच्या लक्ष्मीच्या पावलाने आपल्या माग लक्ष्मी येत राहिली आपल्याला.
पण ज्यावेळेस सुरुवात केली त्यांनी की बाबा या क्षेत्रात आपल्याला उतरायचं आहे, खिल्लार गो संवर्धन करायचे, खिल्लार जोपासायचे, त्यावेळेस मनामध्ये काय विचार आलेला सुरुवातीला? असं काय नव्हतं. खिल्लार आई वडिलांच्यात पण होती, बैल होती, ही होती, बघितलेली होती आपण. त्याच्यामुळे काय असं वाटलं नाही की सरांनी काय चुकीचं केलं, आणि सरांनी ती आवड होती. कारण की मुंबईत होतो तरी सर युट्यूबवर व्हिडिओ काढायलाही जायचो, तेव्हा मी बघायची. म्हणजे सरांनी किती आवड आहे त्याची ती माहित होती, त्याच्यामुळे काय असं अवघड काय वाटलं नाही ते. आणि गावाकडची होते त्याच्यामुळे बैल गाया बघितलेले आहेत, त्याच्यामुळे काय अवघड नाही काय गेलं. ज्यावेळेस खरंच खिल्लार दावणीला आली, गावाला राहायला आला, खिल्लार जोपासायला लागला, त्यावेळेस काय वाटलं, काय काय जीवनात बदल झाल्यासारखं वाटलं? बदल असं काही नाही, चांगलं वाटत होतं. गावाला राहिल्यापासून आरोग्य नीट राहायला लागलं. मुलं हुशार होतात, गावाला राहिल्यापासून मुलं हुशार झाली. मुंबईत होती तेव्हा कशी एकाच खोलीत बंद असायची, गावाला आल्याने मोकळ्या हवेत राहिली, हुशार झाली, म्हणजे अशी चंचल झाली. गावचं वातावरण पण मुलांना कळायला लागलं कसं होतं. बरोबर. छान होतं. आता ही झालं ज्यावेळेस गावाला तुम्ही आला, पण काय होतं माहिती आहे का, ह्यांना या क्षेत्रात जो उतरतो त्याला सगळ्यांना सक्सेस भेटत नाही. बरोबर आहे की नाही भेटत, पण आपल्या सरांची जिद्द होती ती खिल्लारची ह्याची, त्याच्यामुळं सर झाले सक्सेस त्याच्यामध्ये. असं नाही की सरांची मेहनत पण भरपूर आहे त्याच्यामध्ये, असं नाही की सरांनी मेहनत नाही केली, सरांनी खूप मेहनत केली, तेव्हा सरांनी सक्सेस मिळाले. मित्रांनो, खरं आहे बरं का, जर मेहनत केली तर मेहनतीचं फळ आपल्याला भेटत असतं. आणि आज बरं चाललंय, सगळं त्यांचं सुरळीत चाललेलं आहे. आता बऱ्याच मुलाखती घेतल्या, त्यातनं काय काय शिकाय भेटलं? बऱ्याच आता लोकांच्या सानिध्यात गेला तुम्ही, बरीच ओळख झाली, कुठल्या वेगळ्या गोष्टी कुठल्या शिकला? इथं आहे ना, जी जुनी लोक आहेत ना, ही किती जीव लावून खिलार सांभाळतात. आता ते किती समर्पित आहेत त्या खिलारसाठी, नाही तर जनावरांसाठी, ते जुन्या पिढीकडनं शिकायला भेटलं. आणि त्यामुळे आपण बा एवढं समर्पित होऊन आपण सुद्धा खिलार सांभाळतो. हे शिकण्यासारखं भरपूर भेटलं, मलाही भेटलं. आणि मी पहिलं आहे की नाही असं भेटायचो, म्हणजे चॅनल चालू करायच्या आधी लोकांना भेटायचो, बोलायचो, तर ते शिकण्यासारखं भरपूर असायचं. म्हणून मग ते समाजाला पण भेटावं, त्यासाठी मग ते आपण सोशल मीडियाचा वापर केला. आता नवीन पिढी ह्यात बरीच पडलेली आहे. काय होतं माहित आहे का, बरीच लोक, आता मी बऱ्याच मुलांना मी सांगत असतो समजून की हा खेळ साधा सोपा राहिला नाही, इंटरनॅशनल लेवलला जात चाललाय हा खेळ. कारण कुठला आज मुंबई पुण्याची किंवा बाहेर स्टेट मधली पण मुलं येते, ती पेडगावचं मैदान असेल, पुशेगाव मैदान बघायसाठी, म्हणजे हा खेळ कुठं पोचलाय बघा. पण काय होतं, सगळ्यांना वाटत असतं की आपल्या दावणीला एखादं वासरू घडावं, बैल घडावा, पण सगळ्यांच्याच दावणीला घडत नाही. मुलं काय करते, ती वासरू घेते, ती सांभाळते, 4-5 पोरं घेते, ती ग्रुपमध्ये सांभाळतात, सक्सेस भेटत नाही. त्यामुळे काय होतं, निगेटिव्ह एनर्जी त्यांना असं वाटतं, निगेटिव्ह कुठला तरी पॉईंट, की बाबा आपण ह्यात सक्सेस झालो नाही, शर्यत क्षेत्र नक्की चांगलं आहे का, त्याला नेऊन बांधा किंवा काय आहे, काय नक्की काय सांगचाल त्या पोरासनी? पहिली गोष्ट आहे का नाही, तुम्ही ह्यो खेळ बघा, ह्यो खेळ आहे का नाही हाय लेवलचा आहे. म्हणजे जर समजा 150 किलोच्या पैलवानाबरोबर कुस्ती खेळायची आहे, 50 किलोचा, म्हणजे आपण काय रेंज आहे ते पोरं विचार करत नाहीत. पुढचे जे खेळाडू आहेत का नाही, हे मोठे ताकदीचे आहेत, मोठ्या लेवलचे आहेत. म्हणजे जर तुम्हाला गटाला गाड्या जाते, त्या गटात गाड्या कुणाच्या येत्या, त्या गाड्यांमध्ये आपली गाडी लागेल कशी? ऑलरेडी मोठी बैल, नामांकित बैल आहे, त्यांचं स्पीड काय, आपलं स्पीड काय, आपल्या बैलांचं त्याचं गणित पाहिजे ना काहीतरी, नाहीतर त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, आपली काय आहे, आता त्यांच्याकडे माग मनुष्यबळ काय आहे, त्यांच्याकडे जी लोक आहेत ती काय स्किलची आहेत. आपला ड्रायव्हर आहे, त्यांचा ड्रायव्हर आहे, त्यांचा ड्रायव्हर काय स्किलचा आहे, आपला ड्रायव्हर काय स्किलचा, नाही तर आपली सुट्टी मेकर बघा, नाहीतर त्यांची सुट्टी मेकर बघा. त्यांचं सुट्टी मेकर गाडी सुटली तरी 20-25 फूट बैला संग पळतात, आपलं सुट्टी मेकर असं सोडतात तर मागे जातात. काय आलं का, म्हणजे स्किल बघा की तुम्ही, त्या लोकांचं स्किल बघा, त्यांच्या माग ज्या मोठ्या गाड्या आहेत त्यांच्या छकड्याच्या माग एक नियोजन करणारा कॅप्टन असतो, बरोबर, त्याचं लक्ष सगळीकडे असतं, चारी बाजूला, ते मागणं ते सांगत असतो. आपल्याला बैल धरायला माणूस नसतो,
ते कुठेतरी हाजरी आणायला लागतोय. हम्म. तेव्हा ते कसं ते गणित जमवू शकत नाही हो. कळलं का? कळालं. जर समजा आपण जर म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या चालल्यात आणि त्या कुस्तीच्या फडात उतरलो आपण हम्म. आणि आपण म्हणून ना मला हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी व्हायचं, कसं होणार? ते पहिलवान ऐकल का आपल्याला? नाही ऐकणार. नाही ऐकू शकत. कारण आपली ताकद नाही ना तेवढी. बरोबर. आपली ताकद किती आहे? गावच्या जत्रेत आपलं बताशा कुस्ती खेळणं, हा. ही आपली ताकद. आपण मोठ्या मैदानात नाही ना खेळू शकत. बरोबर. मित्रांनो, अगदी गावठी भाषेत त्यांनी समजून सांगितलंय, समजून घ्या. कारण काय होतं, स्पष्ट बोलणं बी चुकीचं आहे, पण त्यांनी अशा ह्याच्यात समजून सांगितलंय की बाबा आपली लेवल काय, आपण काय केलं पाहिजे, कुठं काय. कारण काय होतं, आता मोठा बैलगाडा मालक म्हणलं की तुम्ही सगळं सांगितलंच की डबल मला सांगायला नको की या गोष्ट येत्या. त्यात जी पिढ्यानपिढ्याची चालत आहे त्यांचे काय होतंय, अनुभव मोठा आहे, सगळ्या गोष्टी चालत राहतात, त्यामुळे त्यांना काय वाटत नाही, सगळ्या गोष्टी अशा होत जातात आणि प्लस प्लस होत जातात, मायनस होत नाहीत त्या. त्यामुळं नवीन बैलगाडा मालक काय होतो, लवकर सक्सेस मिळवा जातो आणि तिचं अपयश भेटत जातं. आणि जुनी जी लोक आहेत का नाही, त्यांची बैल कधी नाही कधी बघा पुन्हा मैदानात येणार, पुन्हा ते बरोबर. फायनलला हा, त्यांच्या त्यांचे ती चालत झालेलं आहे. त्यांचा तेवढा माग अनुभव आहे, तेवढे त्यांच्याकडे नॉलेज आहे म्हणा, तेवढी माणसं आहेत, ते मॅन पॉवर आहे, तेवढं त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली आहे. आपल्याकडं आपण घर खर्चाचे पैसे खर्च करून जर मैदानात जाणार तर मग ती धोक्याची घंटा आहे. बरोबर. आपण ह्यो वासरू आहे का नाही, आदत मध्ये 18 बैल तास बदली केले ते, चांगला पळत होता. आपलं नाही ते क्षेत्र, मग आपण ते बंद केलं. आपलं क्षेत्र नाही ते. आपल्याकडे म्हणजे आपण नाही सक्सेस होऊ शकत त्या क्षेत्रात. म्हणजे एवढा ताकदीचा बैल जरी धावलेला असला तरी आपण सक्सेस होणार नाही. नाही होणार ते म्हणजे त्याला सगळीकडे चारी बाजू लागतात हो. म्हणजे काय राहतंय, चारी बाजू व्यवस्थित असेल तरच ते घडतंय, नाहीतर ते एक साइड बघून नाही घडू शकत, असा विषय. आता एवढा धिप्पाड बैल पळाला, भीती वाटते जवळ आला की. डोक्याच्या वर आहे. हो, पण आपलं काय डोक्यात, ह्याच्या पैदाशी करायचे असली बैल अजून समाजात तयार झाली पाहिजेत. जे आपली लोक कर्नाटक साईडला जातात बैल वासरं घ्यायला, ती वासरं बैल आपल्या भागात तयार व्हायला पाहिजे. बरोबर. आणि ती होतेत. आता तुम्ही ती पिल्लो बघितलं, आपल्या भागात पण तयार होते चांगली वासरं. बरं, एखादा आता वासरू घ्यायचं म्हणलं, आता पोरं काय करते, जरी नको घेऊ म्हणलं तरी घेतात वासरू. कसं घ्यावं वासरू आणि काय त्यात क्वालिटी बघितली पाहिजे तुमच्या अंदाजानं? वासरामध्ये एक नाही, पहिली गोष्ट आहे नाही, ते सांगून म्हणजे एवढं म्हणजे ऐक ना, त्याचं काय पुस्तक नाही की असं तुमचे आहे ना, पहिले एक नाही वंशावर रक्त महत्वाचंच आहे. ते कुठल्या ब्लड लाईन मधनं आलेलं आहे वासरू, हे लय मॅटर करतं. त्याचं गरम रक्त आहे का, नाही तर काय नेमकं, म्हणजे काय कळलं का, ही वंशावरच ते चालणार. सोन्याची पैदास कशी पळते, बरोबर, ते ब्लड लाईन आहे हो. शेवट काय, रक्त ते रक्तच तिकडे जाणार. आणि तरी बी एक नाही तुम्हाला सांगायचं, बैल जर बघायचं म्हटलं ना पळायला, त्या मुळात त्याला राग पाहिजे, चाणाक्ष पाहिजे. तुम्हाला सांगतो, आपण जर कुठलं वासरू घेत असेल, एक शिकवतो मी नवीन पिढीला, तुम्ही काढलाय विषय म्हणून, जर आपल्याला वासरू घ्यायचं आहे, हे वासरू घ्यायचं आहे हे जर ठरवलं, तर हे वासरू घेऊ का नको हे जर बघायचं असेल मी, पहिले गेले की नाही, ते वासरू आहे ना तुमच्या नजरेत नजर टाकली पाहिजे त्या वासरानं. एवढं ते जागृत पाहिजे, नवीन म्हणजे चंचल पाहिजे, चंचल पाहिजे, असं जागसूत पाहिजे, हातापायानं मजबूत पाहिजे, असं येडवाकडं नाही पाहिजे, महत्वाचं. मित्रांनो बघा, खरं आहे त्यांचं. कारण बऱ्याच बारीक सारीक या गोष्टी असतात ज्यावेळेस आपण बैल खरेदी करत असतो. आता कुठला आतापर्यंत मुलाखती घेतल्यात तुम्ही, कुठला बैल असा वाटला की ह्यो बैल बाबा कधी घडणारच नाही? आपला एक नाही, आता सगळ्यांनाच माहित आहे, आपला म्हणजे मोठा सोन्या पहिल्यापासून आवडीचा बैल, आणि तसा बैल आहे ना परत होणं नाही. तो बैल लय जिद्दी बैल, म्हणजे आहे का नाही, तुम्ही बघा कधी बघा तो बैल, एवढ्या वर्ष बंदीत पाळलेला बैल, पुन्हा शर्ती चालू झाल्याच्या नंतर बी त्याच लेवलनं पाळला म्हणा.
नाहीतर ते रुबाबदार हम्म. बघितलं की असा राजबिंडा वाटतो. राजासारखाच मैदानात जरी आला तरी असं तो वाटतोच तो बैलच आहे. तो बैल आपणला म्हणजे फेवरेट बैल आहे, मोठा सोन्या. ते सोन्या बंद झाल्यापासून आपलं मैदानात जाणं बंद झालं. त्यामुळे म्हणजे खरं आहे मित्रांनो, कोण जरी असला तरी सगळ्यांची वेगवेगळी पसंत असते, वेगवेगळी आवड असते. आज बरेच लोक असतात बैलगाडा क्षेत्रात नादी, त्यांची आवड सोन्या बंद झाल्यामुळे त्यांचंही लक्ष कमी झालं, कारण दिसत नाहीत आता. खरं आहे बरं का, सगळ्यांची वेगवेगळी आवड. आता मथुर असेल, बाकासूर किंवा मोठा लक्ष असेल, मोठा जिंतीचा सोन्या, बाजा ही, म्हणजे सगळ्यांच्या वेगवेगळ्या आवडी. मग आता ते आहे का नाही, कराडचा संग्राम आहे, मित्र आहे आपला. जिथं मथुर असेल तिथंच जातो, बाकी कुठे जातच नाही. हा, आणखीन मस्त थार नाही येतो, एकदम पहिल्यांदा थार लावणार, थारवर बसणार. मथुर साठी खास येणारा माणूस ते थार घेऊन, आणि थार मध्ये अजून 1-2 घेऊन येतो. म्हणजे अशा गोष्टी आहेत ना बैलगाडी क्षेत्रात, त्यामुळे क्षेत्र आहेत ना उंचावत चालले. म्हणजे फॅन वर्ग महत्वाचा आहे. हे जे क्षेत्र मोठं झालंय त्याला प्रेक्षक भेटल्यामुळे एवढं मोठं झालंय, की हे कुठल्या बैलगाडा मालकामुळे झालेलं नाही. प्रेक्षक वर्ग, नवीन पिढीने त्याला उचलून घेतलं बैलगाडा शर्यत क्षेत्र. त्यामुळे ह्या लेवलला आलं. तुम्ही बघा लाईव्हला, काय लाईव्हला लोक असतात, लाखाच्या पुढे लाईव्हला जातात. हो, जाते. म्हणजे बघा किती प्रेक्षक वर्ग भेटला ह्या क्षेत्राला. मित्रांनो खरं आहे बरं का त्यांचं. आता पुशेगावच्या मैदानात बघा तुम्ही, किंवा पेडगावच्या मैदानात बघा, एक वेगळीच क्रेज असते. आता आपल्याला बी नाद आहे पहिल्यापासून, आपण बी वाट बघतो. त्या भले आपण बैल पळवत नाही आपला, पण आपण वाट बघतो पुशेगावच्या आणि पेडगावच्या 2 मैदानाची, किंवा आपण जावं दिवसभर आनंद घ्यावा. मी दुसरं कुठलं काम करत नाही. काय होतंय, सगळी मोठी बैल असतात, म्हणजे कोणी येत नाही असं नाही. पेडगाव, पुशेगाव, म्हणजे ही 2 मैदान आहेत ना, सगळी बैल येणार का ते येतात. त्यामुळे ती स्पर्धा हाय लेवलची होते, बरोबर, मोठ्या लेवलला गेलेली असते. आणि त्यात प्रेक्षक वर्ग पण भरपूर असतो. प्रेक्षक तुम्ही बघा, पुशेगाव आणि पेडगावला हायेस्ट प्रेक्षक राहणार. तुम्हाला बसायला आणि बघायला जागा भेटत नाही, एवढं पब्लिक येतं. काय ह्या क्षेत्राने काय दिलं? ओळख दिली, समाधान दिला, आनंद दिला, आणि आपण काहीतरी आयुष्यात केलं याचं म्हणजे समाधान दिलं. एखादा आतापर्यंत असा कुठला बैल सांगचाल की ह्या बैलाचा पळ असा होता की भला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, किंवा कुठला मागचा आठवणीतला असेल, की तो पळ कधी कुठला हितनं पुढं बैल व्हायचा नाही त्या पळाचा, किंवा ह्याच्या म्हणजे तोच फक्त एक बैल राहील? आता प्रत्येकाचे वेगळे आहे, म्हणजे सगळे बैल त्यांचा तुमच्या नजरेत ना, की असं आता आपली तुमचीच मुलाखत चालू आहे की असा बैल, किंवा ह्यो बैल ह्या बैलासारखा पळच नाही, की ह्यो बैल पळालाय, एवढं त्याने रेकॉर्ड केलंय किंवा असं केलंय, तुमच्या ह्यातनं कुठला असं? आता एक नाही, मी मुंबईला असल्यामुळे जुनं काय एवढं आपल्याला माहिती नाही. सुरुवात झाली बंदीतली, बघितल्या शर्ती हे ते, म्हणजे असे नाव आजरामर राहतील बैलांची, की ती जोपर्यंत बैलगाडा शर्यत क्षेत्र जिवंत आहे तोपर्यंत नाव आजरामर राहतील. असं मग मोठा सोन्या आहे, मथुर आहे, बाकासूर आहे, ही म्हणजे बैल आजरामरच झाले. मथुर तर एवढा पब्लिकचा ठाम बैल, बंदीत आहे ना, ही बॅरिगेटर ही नव्हती, पब्लिक फाटीत असायचं, फाटीतच पब्लिकच फाटीत, पब्लिक चिरत जायचं, आणि पब्लिक असं दोन्ही साईडला चिरायचंय, असं नाही की एक पब्लिक एककडे जातंय, फाटीच्या मधनं बी पब्लिक असायचं. तो म्हणजे पब्लिक न बैल पाळला तर मथुरच पाहाल भयान. म्हणजे मथुरचा बी तुम्ही फॅन दिसता? तो पब्लिकचा बादशाह आहे का तर आहे. पब्लिक वर जर कोणी पळावं, नाही तर ह्याच्या अगोदर जर कोण पळाला असेल तर मथुरगत मला नाही वाटत कोण पळाला असेल. पब्लिकला तुडवत जातो बैल, तुम्ही व्हिडिओ पण बघितले असतील, माणसं तुडवीत जातो, पण स्पीड काय कमी करत नाही. कोरेगावात मैदान बघितलेलं, फायनल सेमी फायनल खाली चाललेला मथुर होता, बाकासूर होता, पिस्टन होता, कळंबीचा सरपंच होता, चांगली चांगली बैल होती ती. आधीच आम्ही म्हणजे पोरं विचारतात की बाबा केजी कुठली गाडी लागल, काय होईल नक्की. मथुर तर पब्लिकला लागलाय, बाकासूर बी त्यातच आहे, पिस्टन आहे. तर माझ्या अंदाजानं त्यांना सांगितलेलं
मथुर पब्लिकला लागला. कोरेगावच्या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे, तोंडाला पब्लिक हसडाने किती मारा हा ते येणार येणारच मध्ये. म्हणलं जेवढं पब्लिक वाढेल 2 पावंड वाढणारच बैल, आणि तसंच झालेलं. पब्लिकला पळतो बैल. आणि बकासूर असा बैल नाही की त्याला ज्या बैलाला गट निघत नाही तो बैल त्यात घातला तरी तो 1 नंबर करत. म्हणजे बकासूरचं ही एक वैशिष्ट्य मोठं आहे की हे बकासूर आहे नाही ते रेकॉर्ड कुणाला तुटायचं नाही की ज्या बैलाला गट निघला नाही गेल्या मैदानात त्या मैदानात त्या वासराला घेऊन गुलालात राहील का तर राहील ठाम. आता मोठा लक्षाच्या बी तुम्ही मुलाखती बऱ्याच घेतले, त्या बैलात काय वेगळं पण जाणवलं? ती बैल ताकदलं आहे म्हणजे तिचे जे आहे का नाही त्या डायनामिक शेप, म्हणजे जे रेसच्या कार असतात का नाही त्याचा तसा शेप आहे, असं घुसून पाहणं. म्हणजे त्याची ताकद पण म्हणा, त्याचं स्पीड पण म्हणा, त्याचं म्हणजे पाय बी बघाय कसं आहे मजबूत, म्हणजे शरीरच घट्ट त्याचं घोड्यागत घट्ट शरीर. म्हणजे मोठा लक्षागत ते जे जसा तो पळत होता नाही तर त्यानं जसं स्पीड लावलं गाड्या तसं नाही ना परत. बरोबर. कारण बघा तुम्ही ज्या वेळेस मोठा लक्षाचं कुठल्याही मुलाखतीत नाव निघाले का नाही तर आवर्जून लोक मुलाखत पण बघते ती. आणि अशी कुठली मुलाखत नसेल की बकासूर, मथुर, सोन्या म्हणताय तुम्ही किंवा मोठा लक्ष, ही नाव आहे ना इतिहासात नोंद झाल्या का झाली ती कायम निघत राहते. म्हणजे हे सचिन तेंडुलकर, कोहली हे कसे खेळाडू आहेत ते असल्याशिवाय मॅच बघू वाटत नाही, तसं ह्यांचं काम आहे की हे मैदानात आल्याशिवाय पब्लिक येत नाही. तुम्ही बघा की असे कितीतरी मैदान आहे ते मी बघितलंय, बकासूरनं मार खाल्ला पब्लिक निम्म खाली झालं. बरोबर. लाईव्ह पण कमी होते, लाईव्ह बी कमी होतं. म्हणजे प्रेक्षकांना ते असणं महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे बरेच बघा की एखाद्या टायमिंगला जर घासाघाशीत चांगल्या बैलांना मार खाल्ला तरी समान देते, पण जाऊ नको मैदान सोडून. बरोबर. ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही मोठा लक्षाची मुलाखत घेतली, बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितला, मिलियन मध्ये गेला, त्या मुलाखतीतनं काय शिकायला भेटलो तुम्हाला स्वतःला की ती मुलाखत लक्षाची घेतली? कारण आज त्या बैलाची मोठा लक्षाची मुलाखत घ्यावी, त्याच्याविषयी आपण बोलावं, म्हणजे एक वेगळंच म्हणा. कारण बैलगाडा क्षेत्रातला पहिला देव कोण तर मोठा लक्ष. काय त्यावेळेस वाटलं? कारण तो व्हिडिओ आहे ना मी बऱ्याच वेळा तो रिव्हर्स करून बघितलेला त्यावेळेस. कारण वाटेगावचा ना बंदीत घेतला असेल ना? बंदीतला आहे ना. काय तिथं गेल्यावर काय वाटलेलं लक्षाचं जाऊन? ते आपल्याला येणार लक्षाची मुलाखत घ्यायची होती, म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला टॉपचा बैल आणि त्याची आपल्याला मुलाखत घ्यायची. उत्तम भाऊने बी चांगली मुलाखत दिली. आता ती एवढं आठवत नाही बरं का आपल्याला की, पण सुरुवातीला तिथं गोट्यात गेल्यानंतर काय वाटलं? फिलिंग असतंच की, कुठलाही मोठा बैल ज्या गोट्यात असतो ना तिथलं फिलिंग हे वेगळंच राहणार. कुठल्याही जावा तुम्ही गोट्यात आणि त्या गोट्यात गेलं का नाही तुम्हाला असं निघू वाटणार नाही. मोठा बैल जिथं जिथं असू द्या त्या मागे काहीतरी आहे, म्हणजे ताकद काहीतरी असतेच मला की ते इथं राहते, पॉझिटिव्ह एनर्जी राहते. मित्रांनो बघा, बऱ्याच त्यांनी मुलाखती घेतल्या आणि जुनी जी काही बैल होती ना बरीच तुम्ही बैल दाखवली, जी बैल आज नाही ती, पण ते का नाही मुलाखती पडल्या त्यामुळे आज ती बैल आताच्या पिढीला माहीत झाली. बाजा असेल, जिंतीचा सोन्या असेल, तो सुगर असेल, किंवा अजून बरीच बैल आहे, ती कळंबीचा बैल असेल, अशी बरीच बैल. त्या बैलांचा इतिहास पुन्हा एकदा आला बाहेर आणि पुन्हा एकदा जी जुनी लोक होती का ना आवडीनं या क्षेत्रात पडायला लागली. अशी बरीचशी बैल आहेत की पहिल्यांदा युट्यूबवर आपण आणलं. सगळ्यात मोठा बैल म्हणून नाही घाटातला मन्याला पहिल्यांदा युट्यूबवर आपण आणलंय आणि राजू शेठ जवळकरांची मुलाखत घेतली आपण. त्यांची अख्ख्या युट्यूबला एकच मुलाखत असेल, आपली खिलार कावला राजू शेठ जवळकरांची, ती बंदीत घेतलेले, त्यांच्या गोट्यावर जाऊन घेतलेले. तरुण पिढीला, नवीन पिढीला माहिती नव्हतं मान्य, तेव्हा घेतलं. बरं, काय अनुभव याचा ज्यावेळेस मुलाखती? आता काय होतं माहित आहे का, आम्ही बी मुलाखती घेत असतो, मुलाखती घ्यायला आपण जातो, कधी कधी मुलाखती होत नाही त्या आपण असं माघारी घरी जातो. काय काय प्रसंग घडले त्यावेळेस? आपण तुम्हाला सांगायचं नाही, टू व्हीलरने लय फिरलोय, एसटीनं पण फिरलोय, मुलाखतीला एसटीनं फिरलोय आपण. तुम्हाला सांगायचं का नाही की म्हणजे आता सगळ्यांच्या माहितीचा बैल
मांगडे तात्यांचा सुंदर. हा. सुंदरची मुलाखत घ्यायला आपण एसटीने गेलोय. हा. बोर स्टेशनला ते एसटी स्टँडला उतरलो आणि तिथनं चालत गेलोय फक्त लय लांब तिथवर चालत गेलो होतो. हा. म्हणजे बघा म्हणजे एसटीने गेलोय मी मुलाखती घ्यायला. टू व्हीलरनं तर फिरलोयच लय, पण एसटीने सुद्धा गेलोय. बरं, माणसाला जर आवड असली ना तर माणूस काय बी करू शकतो. त्याला ती आवड पाहिजे आणि त्याचं एक ध्येय वेळा माणूस पाहिजे की मला हे करायचं आहे. करायचं का तर करायचं असं. मग आपण सुरुवातीला ओळख नसल्यामुळे नाही, जे माणूस ओळख भेटेल त्याच्या ओळखीचा ते ओळखी मग त्याला फोन करायला लावायचा. बरोबर. असं आहे. एकाला एक करत. पण ज्यावेळेस सक्सेस मिळाला की बाबा नाव झालं सगळीकडे, जनावर गाडगे हे नाव ज्यावेळेस महाराष्ट्रात झालं त्यावेळेस काय मनाला वाटलं की बाबा या गोष्टी केल्या, अडचणीत भल्या एसटीने प्रवास केला, टू व्हीलरने केला, एखाद्या वेळेस मुलाखती घ्यायला गेलो तिथे भेटली नाही, परत माघारी आलो. मोठ्या लक्षाची पहिली मुलाखत घ्यायला मी नाही मुंबईत गेलो होतो. बदलापूरला. ही नंतर आली, म्हणजे ही वाटेगावची मुलाखत नंतर आली, 1, 2, 4, 5, 6 महिन्यानं. त्याच्या आधी तो मुंबईत बैल होता. मुंबईत गेलो होतो आपण. तर आपण सकाळी नाही म्हटलं तर 7:30ला तिथं पोहोचलो होतो. मग पहाटेच निघालो असेल मग बघा. तिथं पोहोचल्याच्या नंतर किरण शेट ना त्यांचं शेटचं नाव, किरण शेट. मग त्यांना फोन केलेला. ते त्यांची दुसरी बैल घेऊन मैदानात गेले तर बंदीत होते तेव्हा पळापळी लय असायची. मैदानात गेले होते आणि तिथं काय झालं, पोलीस आली, मग ती पळापळी झाली आणि मग ते उलट्या साईडला गेले बैल. त्यांची गाडी बदलापूर साईडला यायचं ते उलटी गेली तिकडे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आली नाही. ते मुलाखतच झाली नाही. पुन्हा तिथनं माघार गेलो. म्हणजे सकाळी 7:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत त्या टायमिंगला मी आपली छोटीशी एक शॉट आहे बघा, ते लक्ष आहे ते एक शॉट मी बनवून टाकली ती युट्यूबला मुंबईत सुरुवातीला. ती बी लय व्हायरल झाली. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी जीवनात झाल्या ते की बाबा त्या गोष्टी कधी विसरू शकत नाही. अशा स्ट्रगल जास्त करायला लागतं. माणसाला जर सक्सेस मिळवायचं असेल ना तर स्ट्रगल लय आहे, त्याग भरपूर आहे, अपमान लय सहन करायला लागतो. कोण काय पण येऊन बोलतं, सहन करायला लागतं. असं आहे, माणूस किंमत देत नाही. बरोबर मित्रांनो, खरं आहे बरं का. यात आम्हाला बी भरपूर अनुभव आलेले आहेत. कारण ज्यावेळेस आपण कुठली बी गोष्ट करत असतो ना त्यावेळेसच त्या गोष्टींचा अनुभव येतो की बाबा ह्या गोष्टींचा अनुभव आला, ह्यातनं काहीतरी शिकत जातोय माणूस. खरं सांगायला गेलं तर मुलाखती घेतो का नाही त्यावेळेस बरीच बैलगाडा मारल्या तोंड पडतात, सांगतात की शब्दाला किंमतच नाही राहिली. किंमत कायच नाही राहिली, खरंच नाही राहिली. आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रच नाही, कुठल्याच क्षेत्रात नाही राहिले शब्दाला किंमत. विश्वासार्हता कमी झालेली. ते 2 कुत्रे घ्या की आमचे व्हिडिओ मध्ये घ्या की. काय ही कायम आपली जर कुठली बी व्हिडिओ असू दे त्या व्हिडिओ मध्ये असते तेच. कारण काय होतं, ती जी कुत्रे येते ना, नवीन माणूस आला की ती आवर्जून तिथं हजर असते, त्याचं काय चाललंय बघायला. खरं आहे. त्यामुळे ते असणारच. प्रामाणिक आहे ती तेवढी, त्यामुळे ती येते. इमानदारी लय आहे. कुत्र म्हणलं की इमानदारी आली. आणि तुम्ही जनावरांवर किती जीव लावताय त्याच्यावरती ते विश्वासार्हता त्यांची राहते बघा. माणसावर मी जास्त विश्वास ठेवत नाही, पण जनावरावर लय ठेवतो. बरोबर. जनावरावर खर्च करायचा, माणसावर नाही खर्च करायचा. खरं मित्रांनो, खरं आहे बरं का त्यांचं. आज मला आवडले त्यांचं हे जे वाक्य बोललं, कारण माझं बी तसंच आहे. मी आज घरात बायकोला पण बोलतो की मी प्राण्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतो, प्राण्यांच्यावर जास्त प्रेम करतो, माणसावर विश्वास ठेवत नाही. कारण काय होते माहिती आहे का, माणूस विश्वासाचा राहिलाच नाही. जसं तुम्ही सांगितलं तसं माझा बी तसंच आहे. मी एखाद्या बैलावर विश्वास ठेवीन, एखाद्या कुत्र्यावर ठेवीन किंवा एखाद्या मांजरावर असेल, पण माणसावर नाही. कारण माणूस त्या आता घडीला जसं बोलतो तसं करत नाही. आणि प्राणी एक असा आहे की त्याला जर जीव लावला, त्याला जर आपण माया केली किंवा काय गोष्टी त्याला आपण दिल्या, पण तो विसरत नाही आपल्याला. तुम्ही विसरत नाही. आता हे बैल आहे ना, आपण म्हणजे लहान आणला होता, म्हणजे 6 वर्षाचा होता तेव्हापासून नाही, किंवा आता एवढा धिप्पाड बैल एखादा अवयव असतो आपल्या, म्हणजे त्याला माहित आहे नाही स्वामीनिष्ठा त्यांच्याकडे लय आहे. म्हणजे जनावरात एवढी स्वामीनिष्ठा कोणाकडे नाही, माणसात तर नाहीच नाही. त्यांना माहित आहे की हे आपलं स्वामी आहे. त्यामुळे आहे ना ही
किती बी मोठा होऊ द्या, किती बी होऊ द्या, हम्म. ते कोणालाही मारेल, हम्म. पण ते मला नाही मारणार, कारण त्याला माहिती आहे की ह्या माणसाचं काहीतरी हाय देणं आपल्याला. बरोबर. आणि प्राण्यांच्या सानिध्यात जो माणूस आहे ना, भला कुठलाही प्राणी असू दे, त्या माणसाला आज तागायत माझा अनुभव तर आहे, कुठल्या गोष्टीची कमी पडली, भला तो मोठ्या गाडीतने फिरला नसेल किंवा काय नसेल, पण जे म्हणतात का नाही मानसिक समाधान, ते मानसिक समाधान जास्त मिळतं. जास्त आहे, ते महत्वाचं आहे. समाधानी माणूस, जो जनावरात माणूस आहे का, तो समाधानी राहणार. जो जनावरापासून लांब आहे तो ट्रेस मध्येच राहणार. बरोबर. हे वाक्य भारी आलं. हे बघा, जे शहरातले लोक आहेत ना, हे ट्रेस मध्ये आहेत. त्याचं कारण काय आहे, तर ते जनावराच्या सानिध्यात नाहीत. गावची माणसं समाधानी आहेत, बरोबर, ते जनावराच्या सानिध्यात नाही. काय पण असू दे, त्या जनावरांची ताकद असेल काहीतरी, त्याच्यामुळे होऊ शकतं ते, पण माणूस समाधानी कुठला आहे, जनावरातला. मित्रांनो, खरं आहे. त्या दिवशी घरात बसलेलो, आई होती, आमची मावशी होती, बोलता बोलता त्यांना बोललो, एक जण बाहेर सिटीत राहायला चाललेली. म्हणलं किती दिवस चाललेत राहायला? ती म्हणली तर आमच्या आई बोलल्या काय आमची चाललेत. म्हणलं आता इथनं पुढे त्यांचं टेन्शन वाढलं, तब्येत सारखी बिघडणार, प्रकृती बिघडणार सारखी. कारण काय होतं माहित आहे का, सिटीतला माणूस आणि गावातला माणूस म्हणला तर जमीन आसमानचा फरक. आज मला सिटीत कधीच कड निघत नाही. पुण्यात असेल भली 1 लाखाची नोकरी भेटू द्या, 50,000ची, मी गावातच राहणार. जी गावात माणसाला समाधान भेटतं ना, ती तुम्हाला कुठेच जगात भेटणार नाही. त्यामुळे बघा, गावची माणसं लय गाव सोडून असे इकडे जायचंय तिकडे जायचंय कोण म्हणत नाही, पण शहरातला माणूस तो कधी गावाला जातो असं वाट बघत असतो, की कुठे सणाची वाट बघेल, कोणाच्या कार्यक्रमाची वाट बघेल, की काहीतरी निमित्त पाहिजे गावाला जायचं. मग ते ट्रेस मध्ये आहेत लोक शहरातले. आता त्यांना राग येईल शहरातल्या लोकांना, बरोबर, की पण ती जनावरांच्या सानिध्यात नसल्यामुळे ती ट्रेस मध्ये आहेत. खरं मित्रांनो, राग येण्याचं कारण नाही काय, कारण ज्यावेळेस शहरातला विषय काढला त्यांनी, पण ज्या व्यक्तीला ह्या गोष्टीची आवड नसते ना, त्यांना माहित नसतं की ह्या गोष्टीची काय मिळतंय ना, ती फक्त एखाद्या शेतकऱ्याला आणि बैलगाडा मालकालाच माहित आहे काय मिळतंय ते. खिलार काव खाद्यानं भरपूर पुढे नेलं तुम्हाला. बरेच लोक आता मी जातो का नाही म्हणतात कुठलं खाद्य चालू आहे, घाडगे साहेबांचं खाद्य चाललंय म्हणते ते. तिकडे पोत्यावर ठेवू नका, तिकडे कारण त्याच्यावर ठेवा. काय होतंय माहित आहे का, आता मी जसं फिरतोय ना इकडे तिकडे जात असतो, बऱ्याच वेगवेगळ्या बैलगाडा मालकांचं म्हणणं कसं, आमचा बैल हे खाद्य खात नाही, ते खाद्य खात नाही. मी बऱ्याच लोकांना सांगतो की त्यांचं खाद्य आणा, ते रिझल्ट चांगला आहे. आणि मेन मूळ काय आहे, आवडीने खाल्लं पाहिजे. मला रिझल्ट तुमचा लेट येऊ द्या, 6 महिन्याची तर 8 महिने लागू द्या, पण ती जनावरांना खाल्लं पाहिजे. खाल्लं तर होणार आहे. आणि 8 दिवसात रिझल्ट आहे. 8 दिवसात अंगावली केस आहे ना अशी जायला लागतं, म्हणजे कात येते का तरी येते. आणि एक नाही तुम्हाला हे सांगत असतील लोक, लय लोक चालतात. आता सध्या एक नाही टॉपला असेल आपले विक्री, महिन्याला 3,000 बॅग जातात. महिन्याला 3,000 बॅग जातात. वाटतंय का या खिलार काव पशुखाद्याच्या 3,000 बॅग जातात. सगळ्यात जास्त आपलं एक नाही. मग तुम्हाला ह्या मुख्य नंदीनं कुठं कुठं पोहोचवलं म्हणायला. आणि ते खाद्य एक नाही महत्वाचं, हे आपण हे व्यवसाय करायचा असं नव्हतं, हे आपल्या बैलांसाठी तयार केलं होतं आपण आपल्या डोक्याने. आपली जनावरं बघून बाकीची माग यायची, तेव्हा आपण 1-2 बॅगा म्हणजे असं बनवून देत होतो, त्यांचं बघून त्यांचं असं वाढत गेलं. पहिले आपले आउटलेट कराडच्या लोकांनी पहिला सपोर्ट कोणी दिला असेल का नाही आपल्या पशुखाद्याला, खिलार कावच्या पशुखाद्याला पहिला सपोर्ट कुठून आला असेल तर कराड भागात आला. संग्रामनं तिथं ठेवलं आणि तिथून गेल्या बॅगा, तिथून ते असं व्हायरल होत. मग कराड नंतर सातारा नंतर मग पुणे भागात असं वाढत गेलं. आता एवढी सगळी जनावर सांभाळायची म्हणलं खर्च बी भरपूर आहे. घेऊ पहिली गोष्ट काय माहिती का तुम्हाला सांगतो, ही खिलार गाय असेल नाही तर खिलार बैल असेल, ही मालक त्यांना सांभाळत नाही बरं का, ती मालकाला सांभाळतात. म्हणजे त्यांचा खर्च ते काढतात, त्याचा विषय नाही, पण मालकाचं बी पोट भरायची ताकद आहे ह्यांच्यात. त्यामुळे एवढ्या वर्ष आपली पूर्वज ही सांभाळत होते. आता आतली बघूया दावण. मग पाऊस पडत होता तेव्हा आपण थांबलेलो.
गोठा तसा मोठा आहे घेऊ ही आहे ना हा. 30x42 आहे. 30x42. हा वाटतो छोटा पण हाय 30x42 आहे. आता ही त्यातली सुरुवातीला कुठली आणलेली? सुरुवातीची गाय आहे ना आमची हं. वारली. वारली. ती लय टॉपची गाय होती म्हणजे ते मातीतल्या हिरेमध्ये ते गाय बघायला भेटले. आता ते चॅनल बंद झालं वाटतं, व्हिडिओ दिसत नाही. ते हो मातीतल्या हिरेमध्ये ती पहिली गाय लय भारी होते. ती पाहिजे होती त्याची पायदाश एखादी आहे ना आता लय टॉपला गेली असते. मग ही आता ही गाय ही मानदेशी आहे. मानदेशी ही आपली लोकल जात स्थानिक जात आहे ही इथली. हे दुधाला जास्त राहते आणि हे जर वैशिष्ट्य आहे की नाही, जसा बैल दाखवणार तशी पैदास देणार. जीवा डाब्यांचा पक्षा. ते तुम्ही बघितलं का, तिचे कपाळ मातीनं भरलंय, हा तिचं शिंग फुटलंय, हा शिंग दिसतंय ना, हा माती करते बैलागत. बरोबर. त्याला राग लय आहे. मला पक्षाची आठवण आली तिला हा. बघून. त्याला आहे ना बैलागत राग आहे त्याला. आता हिच किती वेळ येत आहे? तिचं दुसरं ते आता आपण हिराची पैदास बघितले ना, ती ही जी आहे ती आणि ही आहे ते ही वैद्य आहे. हा ही कालवड आहे का हिची आहे. हिची ही कालवड दाखव रे. त्याचा कलर लय भारी झालाय. ही जाईल नंतर पांढरी होईल. ही महिन्याची होईल. आहे, 1 महिन्याची. ही राजाची पैदास आहे. ही जी पैदास आहे ते त्या राजाची. हा तो जो राजा आहे ना, राजा लय देख नाही आहे ना, एक नंबर दिसाय. हा ही जी पैदाशी कालवड आहे हा आणि हिराची पैदाशी आहे. हिराची. हम्म. बरोबर बरोबर. ही गाय आहे मोठी आहे काय? ही गाय आहे ना, ही सिद्धापूर लाईनची आहे. सिद्धापूर. हा आणि ते कालवड आहे ही तिकोंडी लाईनची आहे. ती कोंडी. हा तुम्हाला ह्यो कलर जास्त आवडतो का? कोसा. कोसा लागतोय. हा म्हणजे काय राहतंय माहितीये का, रागीट जात राहते हो थोडी. आणि शर्यतीसाठी आहे ना थोडा राग महत्वाचा आहे. ते रागीट पाहिजे, बरोबर. थोडा राग पाहिजे. कोशाला आहे ना राग राहतो. आता ही आपल्या हातावले येते म्हणून दाखव ना ते, पण ती अशी नवीन माणसाला नाही जवळ येऊन द्या. हा ह्यो आहे ना, त्याला उठवा. तो मारतो का? हा मार का आहे? हे मारणार नाही. हा ह्यो आहे ना त्याचा आहे बिदालच्या काळ्या बैलाचा आहे. बिदालचा. इंगवले साहेबांची. हा त्या आपल्याला कपिला पाहिजे होती गाय म्हणून भरला होता, पण नाही झाली. असे झाले, कोण झाला ते बी. आता ह्याला विकायचं आहे. विकायचं? हा कोणाला पाहिजे असतं सांगा. 1 वर्षाचाच आहे तो. आता हे आहे का नाही, बाहेर काढूया का स्वामी, याला बाहेर काढावं, उजेडात चांगला दिसत. मित्रांनो द्यायचे त्याला. त्याला द्या पळणार तो, कारण का माहितीये का, तो 8 महिने बिना दाव्याचा होता. हे शंभू आहे. शंभू. हा हे भविष्यातलं खिलार कावचं टॉपचं हत्यार म्हणूया. होय. हे नाव लय करणार. अग्रेसिव्ह आहे. हा त्याला नाही की बाय, त्याला अंगाला म्हणजे काय तोंडाला हात लावलेला आवडत नाही. हा नाही टॉपचा अग्रेसिव्ह वळू असणार ह्यो बरोबर. भविष्यात. त्याला मला सगळं ह्यो आवडला बर का. आहे ना, हा तो राजा राजा. मार्क आहे तो. ही बघा कसं मारते. राजा मार काय? हा त्याला विकायचं आहे. हा हे काय म्हणतं का, पळाव नाद आपला नाही. हा आणि आपल्याला त्या क्षेत्रात नाही काम करायचं. हा आपल्याला पायदाशीमध्ये काम करायचं. त्यामुळे ह्यो बैल आहे, आता बघा की ह्यो 12.5 महिन्याचा आहे, पण काय धिप्पाड झालाय. पण ह्यात काय तुम्हाला क्वालिटी तर ह्यात काय जाणवती मला ती सांगा. आता तुम्ही जवळ जावा की तुमच्या लक्षात येईल. जावा बरं जवळ, जवळ येऊन देतोय का बघा तुम्हाला. हा तुम्ही जसं मागाशी म्हणलेला की वासरात कुठला गुण पाहिजे, हा त्याचं लक्ष आहे. नवीन माणूस आलाय ह्यो नक्की काय करतोय मला. जावा की जवळ दे. या चल. काय नाव आहे त्याचं? आम्ही त्यांच्याकडे द्यावं थोडं, तिथनं जाऊन या की. न्या. द्या की त्यांच्याकडे. नको नको असू द्या की. म्हणजे बैल का शर्यतीच्या बैलाच लक्ष राहा, थांबणार नाही एका जाग्यावर. तुम्हाला नेहला असता त्यानं ओढ. हा मला तुमची मजा बघायची होती. कारण काय होतं माहित आहे का, इकडे या की, इकडे येईल तो. तो इकडं बराबर येणार.
येणार की. याला तिकडून फिरून येईल का? येणार ते कुठं नाही जात. स्वामी आला आला जावा. मित्रांनो ते ही लहानपणापासून आहे ना अशी हा. फिरलेले आहे ते. 8 महिने त्याला कासरा नव्हता. हा पण मुक्या जनावरांची ही मेन सवय आहे. हा आता तो बघा बघा. तिकडनं येईल हम्म. आणि बरोबर आत जाणार. येतोय ते सर साईडला आज जाणारच. जाणार. ते दरवाजा उघड. हा उघड लवकर येईल तिकडनं. आला बघ. आला आला. ते शहाणा बैल आहे तसा. म्हणजे ते पळणार. आपल्याला फक्त पळवायचं नाही म्हणून ठेवलं. हा. कोणाला घ्यायचं असेल ना तर माझ्या नंबरवर फोन करा. 100% तुम्हाला फोन करतो मी, कारण मला नंबर सांगू बरेच का माझा? हा माझा सांगा की नंबर. 8655036590. मित्रांनो मला बरीच जण कॉल करते ती हा. की एखादं वासरू बघा किंवा काय करा. बरं झालं मला सांगितलं, मी त्यांना नंबर देईन तुमचा. कारण काय होतं एखाद्याचं जर नवीन ह्यात पाडायचं असेल, ते जर चांगलं होत असेल तर 100% आपण सगळ्या सपोर्ट करत असतो. आता ही गंज दिसते माग, एवढी मोठी गंज लावली मित्रांनो. नुसती बैल पाळणं, गाय पाळणं, सगळ्या गोष्टी करणं, नुसत्या असं पाळणं होत नाही. यासाठी अशा गंजी पण लावाव्या लागतात. मला जुनी लहानपणीची आठवण झाली. त्यावेळेस गंजा असा बघायचो, लावायचो गंजी. म्हणजे काय होतं माहिती आहे का, आत्ताची आहेत ना म्हणजे बऱ्याच जणांचं मी बघितलंय, हा. आमच्या सासरवाडीचे तिकडे बघितलंय. वाळकी वैरण गरजेचे आहे जनावरांना, पण ती भेटत नाही, अवेलेबल होत नसेल किंवा ती आणत नसतील. हिरवळ कायम टाकतात वल्ली. नाही पावसाळ्यामध्ये आहे का नाही वाळकी वैरण लागते म्हणून लागते. कारण ते वातावरण असं हे असतं ना, दम काय म्हणतो म्हणजे आर्द्रता काय असतं, हा जास्त असते. त्यामुळे त्यांचं एक नाही पाणी वाळक्याशिवाय पित नाही ते. वाळका असेल तर पाणी पिणार, नाही तर 2-2, 4-4 दिवस पाणीच पिणार नाही. बरोबर. पण जनावरांना शरीराला पाणी महत्वाचं. आता एवढी मोठी गंज गावात नाही बरं का. एवढी मोठी गंज आहे का नाही म्हणलं तर बघा घे, एक 3000 वैरण विकतची आहे आणि 1500 वैरण घरची आहे. ही 4500ची वैरण आहे. 4500 कडबा आहे मित्रांनो. त्यावेळेस ही क्षेत्र चालतंय करा ह्या, कारण जनावर 2 माणसं तुमच्या घरात अजून वाढू दे, तुम्हाला काय वाटणार नाही. पण ज्यावेळेस जनावर एक वाढतं त्यावेळेस त्या मालकालाच कळतं की खर्च किती आहे. त्यामुळे ही गणित सहजी शेतकऱ्यालाच गावलेलं आहे. एखादा नवीन पडत असेल तर ह्यातनं अशा लोकांचा सल्ला घ्यायचा, आधी सगळ्या गोष्टी विचारायच्या काय केलं पाहिजे आणि नंतरच त्यात पडायचं. तर मित्रांनो आपल्याला बराच वेळ त्यांनी दिलेला आहे. बरेच दिवस चाललेला आमच्या दोघांची की मुलाखत घेऊया, गाठ घेऊया गोट्याची. जमत नव्हतं, मला वेळ नसायचा त्यावेळेस, त्यांना वेळ असायचा, त्यांना नसायचा त्यावेळेस मला असायचा. आज मुलाखत झाली. मुलाखत बघितल्यानंतर सांगा कशी मुलाखत वाटली. केजी पण मी म्हटलं होतं केजीला आहे ना खिलारगावची बॅग द्यायची. आता तिथं आणून ठेवली. हा दाखवा किती बॅग तुमच्यासाठी आणून ठेवली मी. बॅग, हा आणि तुमच्या घरी जनावर नाही म्हणताय. ती आपण आहे का नाही, हा इकडे दाखव. ही बॅग आहे ना, हा ही बॅग माझ्यातर्फे का नाही, हा आपण छावाला देऊ एक दिवस. तुम्ही ज्यावेळेस जाणार आहे का नाही छावाच्या गोट्या, हा वाटेगावला आहे की आउटलेट आपले. आहे ना, हा मग त्यावेळेस मला सांगा, आपण तिथं मुलाखत घेऊया. आपण दोघंही असेल तिथं, त्याला चारून बघूया. नक्कीच जाऊया. मग मी म्हटलं तुम्हाला द्यायची, तुमच्याकडे जनावरच नाही. कारण काय माहित आहे का, त्याला चारूया आणि महिन्यानंतर मी कायम तिकडे जात असतो. कारण रिझल्ट मला बघायचे. छावाला ज्यावेळेस चारेन का नाही 1 महिन्यानं, मी 100% त्याचा व्हिडिओ करायचा आहे. खिलारकाचं खाद्य चालू केलं महिन्यानं काय फरक पडला. नक्की मग करूया तसंच. आणि तुम्हाला एवढं फिरतं, तुम्हाला लोक सांगत असतील की बरेच जण feedback सांगते आहे ना. मीच त्यांना सांगत असतो की एखादा खाद्य खात नसलं तर त्यांचं खाद्य वापरा. कारण मी बघितलंय की जो बैल खात नाही तो पण बैल आवडीने खातोय. हो आणि रिझल्ट आहे त्याला महत्वाचं. बरोबर. दम वाढणार का तर वाढणार. ते म्हणजे निकालाला बैल दमतात का, त्याने तर अवश्य हे वापरावं. कारण ती बैल निकालाला दमतात का नाही, ती डाळ चारतात. आणि डाळ आहे ना गॅस तयार करते शरीरामध्ये. बरोबर. आणि ज्या बैलाच्या पोटात गॅस आहे ना, ते बैल पुढे दमणार का तर दमणार. 100%. जी पळून आलेली बैल धापा टाकतात का,
100% ते डाळ खातो बैल. हम्म. डाळ खाल्ला की गॅस होणार पोटात आणि ते पुढे त्यांना दमणार का दमणार. आपलं खाद्य खाणारा बैल कधी धाप टाकत नाही. धापच टाकत नाही. बरोबर. तर मित्रांनो, छावाला आपण ही बॅग देऊया आणि 100% मुलाखत पण घेऊया बॅग 1 महिन्यानंतर की काय फरक पडलाय त्यात. आपल्याला त्यांनी एवढा त्यांचा वेळ दिला, सगळी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.